आईने सुजीसाठी इतका छान जेवणाचा बेत तर आखला होता, पण सुजी दुपारीच गाडी घेऊन कुठेतरी बाहेर गेल्याचं मी पाहिलं होतं. तिच्या लक्षात तरी असेल का? उगाच माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. पण बरोबर 8ला 5 मिनिटं कमी असताना सुजी आमच्या समोर येऊन उभी राहिली. पांढऱ्या रंगाचा लांब हातांचा टॉप आणि त्याखाली निळी जीन्स, हलकासा मेकअप, ओठांवर गुलाबी लिपस्टिक, एका हातात एक कडं आणि दुसऱ्या हातामध्ये चमकणारे हिरे असणारे तिची वॉच. खूपच छान दिसत होती ती. एकाच घरात आमचा असा आगळा वेगळा पाहुणचार सुरू होता. सुजी आल्या आल्या आई व बाबांकडे पाहून हात जोडत नमस्ते अंकल आंटी असं बोलली आणि आई तिचं ते नमस्ते ऐवजी नमस्ते ऐकून तिच्याकडे पाहत पुन्हा माझ्याकडे पाहू लागली. मी तिला डोळ्यांनीच इशारा केला आणि असं पाहू नकोस असं बोलले. आईही तिला हसत बोलली, अगं ये ना, ये सुजी बेटा, घ्या. आता तिला साधं नमस्ते येत नाही आणि आमच्या मातोश्री तिच्यासोबत मराठी बोलायला लागल्या. दादाही थोडं हसत आईकडे पाहत बोलला, अगं आई, तू काय तिच्यासोबत मराठी बोलतेस? तिला मराठी कसं येईल? ती कोरियन आहे. आईच्याही बहुतेक डोक्यातूनच गेलं होतं की ती कोरियन आहे. तसं ती गप्पच बसली. मीच मग सुजीची ओळख करून बाबा व दादांसोबत दिली. तिने आईच्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. कोणाच्या घरी जाताना असं रिकाम्या हाताने जाऊ नये, या भारतीय संस्कृतीविषयी तिलाही ज्ञात होतं. अरे वा, दादा तिच्यासोबत थोडंफार इंग्लिशमध्ये बोलायला, बाबाही बोलले. आई मात्र इंग्लिश येत नसल्यामुळे फक्त सर्वांचं बोलणं ऐकत गप्प होती. थोड्या वेळात आम्ही सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसलो. तसं तर आम्ही बेळगावमध्ये खाली जमिनीवरच चटई अंथरून मांडी घालून सगळे एकत्र जेवायला बसायचो. पण या हाऊसमध्ये डायनिंग टेबल होतं आणि त्यात सुजी ही आमच्याकडे पाहुणी होऊन आली होती. मग तिला खाली कसं बसवणार ना? मग काय, आम्ही सगळेच डायनिंग टेबलवर बसलो. आम्ही काय कोणी गर्भ श्रीमंत नव्हतो. एकदम साधी भोळी बेळगावसारख्या खेडेगावातील साधी माणसं होतो. आईने एका मोठ्या ताटात सर्व जेवण वाढून सुजीसमोर ठेवलं आणि आमच्या सर्वांनाही वाढलं. सुजी माझ्या शेजारी बसली होती. आम्ही सर्वांनी जेवायला सुरू केली. पण सुजी अजूनही तसंच एकटक ताटाकडे बघत एकदा आमच्याकडे पाहत होती. जेवण तर वाढले, पण आमच्या कोणाच्या लक्षातच आलं नाही की ती असं आमच्यासारखे हाताने खात असेल का, काटे चमचे वापरूनच खात असेल. आई तिच्याकडे पाहून मला कोपर खाली मारत हळूच बोलली, अगं विने, ती खात का नाही? तिला नसेल का आवडत असं जेवण? मी पण बाई स्वतःच्याच मनात न केलं. तिला विचारायला हवं होतं काय आवडतं ते. मीही हळूच बोलले, तिला काही ते पास्ता सॉस वगैरे तसलं काही आवडत असतं तर तू काय बनवलं असतं का? आईने माझ्याकडे पाहत डोळे मोठे केले. मग मीच दादाकडे पाहत त्याला बोलले, दादा, तिला आपल्यासारखं हातांनी खायची सवय नसेल, चम्मच देऊया का तिला? दादाने तिला चम्मच देऊ का म्हणून विचारलं, पण सुजीने नकार दिला आणि ती मी खात होते तसं माझ्याकडे पाहून खाऊ लागली. मीही तिला नीट शिकवू लागले. मनात तर मला फार आनंद झाला होता. म्हणजे मी कोणाला तरी असं हाताने जेवण करायला शिकवेल असं मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं. आई तर खायचं सोडून सुजीकडेच पाहत होती. सुजीने पहिलाच घास आईच्या हातचा मसालेदार वांग्याचा भातासोबत खाल्ला आणि बिचारीला जोराचा ठसका लागला. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती मोठमोठ्याने श्वास घेत जीभ बाहेर काढत बोलली, इट्स सो स्पायसी, हे खूप मसालेदार आहे. मी तिला पटकन पाणी दिलं आणि ती गटागटा प्याली. आईने लगेच उठून तिच्या पाठीवर हात घासत तिचा ठसका कमी करण्याचा प्रयत्न केला.
मी तिला बासुंदीचा घास खायला सांगितलं. ते तिला गोड गोड लागलं. आईला उगाच वाईट वाटू लागले की तिच्यामुळे सुजीला ठसका लागला. आमच्या बेळगावमध्ये तर आमच्या शेजारी पाजारी आईच्या हातचं हे मसालेदार वांग खूप फेमस होतं. म्हणून आईने सुजीसाठी तेच बनवलं होतं. नंतर मात्र सुजी व्यवस्थित जेवण करू लागली आणि आई मात्र तिला भरभरून वाढत होती. नको नको म्हणत असताना आई अगं घे ग, किती सुकून काढीसारखी झालीस. तसे आईबाप तुला काही खायला देतात की नाही म्हणत तिला वाढत होती. नशीब तिला मराठी येत नव्हतं. मी, बाबा आणि दादा सुजीची गंमत गालात हसत पाहत होतो. इतक्यात दादाने आईला बोललाच, आई तिला काय सांगते, आपली वीणा तर कुठे जाडजूड आहे. आई ही माझ्याकडे पाहत नाक मुरडत बोलली, अरे मी काय तिला खायला देते का, उपाशीच तर ठेवत आहे ना. तिला तिच्या त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून खायला तर सुचलं पाहिजे की नाही. आलं माझ्यावर. मी मनातच विचार केला, सगळ्या गोष्टी फिरून माझ्यावरच येतात बरं का. शेवटी आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि मग थोडा वेळ एकत्र बसून गप्पा झाल्या. आमच्यासारखं साधं कुटुंब सुजीसारख्या हाय पाय मुलीला आवडलं असेल की नाही हे तर तिलाच माहीत. पण ती आमच्यासोबत असताना खूप खुश वाटत होती. यावरून तरी मी तर्क लावला की सुजीला सर्व आवडलं असावं. जाताना ती सर्वांकडे पाहून गोड हसली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. आई ती गेलेल्या दिशेला पाहत बोलली, बाई किती छान दिसते, जणू पिक्चरमधल्या एखाद्या हिरोईनसारखीच. ही जर आपल्यातली असती ना, म्हणजे परदेशी नसती, तर मी हिच्या आई बापाला बोलले असते निखिल आणि हिच्या लग्नासाठी. आपल्या पूर्ण बेळगावात माझ्यासारखी सून कोणाला भेटली नसती. आईचं बोलणं ऐकून मी तर डोळेच मोठे केले. हळूच दादाकडे पाहिलं तर तो गालात हसत होता. बाबा आईकडे पाहत बोलले, राहू दे आता, तू सुतावरून स्वर्ग गाठू नकोस, रात्र झाली आहे, झोपा जाऊन. आई नाक मुरडत उठून गेली. मग आम्हीही सगळे जाऊन झोपलो. 8 दिवस आमच्यासोबत राहून निखिल दादा पुन्हा मुंबईला निघून गेला. मी आल्यापासून कुठे बाहेर तर गेलेच नव्हते. तसंही फिरायची कधी सवय नव्हतीच. सुजी आणि मी मात्र आता दररोज भेटत होतो, कधी गार्डनमध्ये तर कधी असंच रूम बाहेर फिरताना. आज सुजीने मला शॉपिंगला तिच्यासोबत येण्याची विनंती केली. मी आईला विचारलं तर तिनेही मला जायला सांगितलं. तेवढंच थोडं बाहेर फिरशील तर अनुभव येईल, नाहीतर नुसता घरकोंबडी झाली आहेस असं आईचं माझ्याबद्दल म्हणणं होतं. मग मीही सुजीसोबत जायचं ठरवलं. मी माझा चुडीदार घालून सुजीसोबत शॉपिंगला जाण्यासाठी तयार झाले होते. कधी नाही ते आईने आज मला पैसे दिले होते स्वतःसाठीही काहीतरी घे म्हणून. त्यामुळे माझी स्वारी जाम खुश होती. सुजीने नेहमीप्रमाणे जीन्स टॉप घातला होता. खूप छान दिसायची, पण ती त्या मॉडर्न कपड्यात. पण आमच्या बेळगावमध्ये जर कोणत्या मुलीने एखाद्या वेळी जीन्स घातली तर अरे बापरे, आमच्या गावातली सगळी मंडळी तिच्याकडे अशी पाहायची जणू प्राणी संग्रहालयातून एखादा अजब गजब प्राणी सुटून गावात आला की काय. मग काय, बिचारी शेवटी स्वतःच ते कपडे बदलून आपला चुडीदार घालत असे. मी सुजीसोबत तिच्या कारमध्ये बसले. सुजी गाडी चालवणार होती. मी तिच्या बाजूला बसले होते. मी तिला कित्येकदा गाडी चालवताना पाहिलं होतं, पण उगाच माझ्या मनात धाकधूक होत होती. जीव मुठीत घेऊन बसावं तसं मी त्या सीटवर बसले होते. सुजीने माझ्याकडे पाहून एक गोड स्मित केलं आणि गाडी सुरू केली. मीही कसनुसं तिच्याकडे पाहून गालात हसले. सुरुवातीला मी माझ्या ड्रेसची ओढणी हातात घट्ट धरली होती, पण हळूहळू गाडी जशी पुढे पुढे जाऊ लागली मला थोडा धीर आला. मग मीही थोडं निवांत होऊन सुजीच्या ड्रायव्हिंगवर विश्वास ठेवला. गाडीच्या काचेतून पूर्ण शहर दिसत होतं. अगदी एखाद्या स्वर्ग लोकात आल्यासारखं वाटत होतं.
सर्व कसं एकदम स्वच्छ आणि सुंदर. मोठमोठ्या इमारती अगदी आकाशाला भिडल्यासारख्या वाटत होत्या. रस्ते तर जणू चमकत होते. मला इथले रस्ते पाहून आमच्या बेळगावमधील रस्ते आठवले. रस्ते कसले ते 50 ठिकाणी उखडलेलेच होते. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळायलाही मार्ग नव्हता. असे आमच्या बेळगावचे रस्ते. मी गाडीच्या काचेमधून बाहेरील नजारा पाहण्यात इतकी गुंग झाले की आम्ही मॉलमध्ये कधी पोहोचलो मला याचं भान सुद्धा नव्हतं. सुजीने गाडी थांबवली व तिथेच मॉल खाली असणाऱ्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली व मला घेऊन मॉलमध्ये शिरली. मॉल कसला? मला तर तिथे यात्राच भरल्यासारखं वाटत होतं. तिथले कामगार सुद्धा एकदम टिपटॉप होते. सगळे मॉडर्न कपड्यात वावरणारे. त्या सर्वात मीच एक वेगळी दिसत होते. जणू मेंढराच्या कळपातून सुटून आल्यासारखं काही जण माझ्याकडे अगदी निरखून पाहत होते. मला उगाच अवघडल्यासारखं वाटत होतं. पण सुजीला कोण आपल्याकडे पाहते याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. ती आपल्याच धुंदीत होती. पण तिला माझं असं अवघडून जाणवलं होतं वाटतं. म्हणूनच की काय तिने माझा हात घट्ट आपल्या हातात पकडला व मला समजावलं, दुसरे काय विचार करतात याकडे लक्ष देऊ नकोस. हे आयुष्य आपलं आहे. जे तुला आवडतं तेच कर. दुसऱ्याचा विचार करून कुठपर्यंत जगणार आहेस? मी तर तिचे विचार ऐकून अवाक झाले होते. पण तिचंही बरोबर होतं. मीही मग सर्व विचार झटकले व तिच्या हातात हात गुंफून तिच्यासोबत फिरू लागले. 3 तास आम्ही त्या मॉलमध्ये फिरत होतो. पण तरीही मला अजून तिथलं काहीच समजत नव्हतं. सर्वच वस्तू महाग होत्या. अगदी आमच्या बेळगावकडे माझे वर्षभराचे कपडे येतील त्याहूनही जास्त किंमत इथल्या एका साध्या कपड्याची होती. सुजीला जे पसंत पडत होतं ती ते घेत होती. मलाही आग्रह करून घे बोलत होती. हवं तर पैसे मी देते बोलत होती. पण मी इतकी हिरमुसले होते की ते सर्व पाहून काहीच घ्यायची इच्छा होत नव्हती. शेवटी सुजी मला मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला घेऊन गेली. तिथे बरेच स्टॉल लावले होते. कपड्याचे शोपीसचे लाकडी कलाकुसरच्या वस्तू, लेडीजचं सर्व साहित्य, असं बरंच काही होतं. सुजीला तिथे निळ्या रंगाचा टॉप आवडला. पण तो स्टॉलवाला त्याची किंमत डबल सांगत होता. सुजी चक्क त्या स्टॉलवाल्यासोबत भांडण करत होती. मी तर तोंडात बोट घालून तिच्याकडे पाहत होते. मला वाटलं होतं मोल भाव करण्यात फक्त आम्ही भारतीय मुलीच सर्वात पुढे आहे. पण सुजीला असं त्या स्टॉलवाल्यासोबत भांडताना इतक्या वर्षाचा माझा समज दूर झाला. शेवटी भारतीय असो, कोरियन असो वा कोणतीही मुलगी असो, या बाबतीत सगळ्या सारख्याच असतात हे मात्र पटलं. शेवटी वैतागून त्या स्टॉलवाल्याने सुजी मागत होती तितक्या पैशाला तो टॉप दिला आणि सुजीचा चेहरा आनंदाने उजळला. तिची बरीच खरेदी झाली होती. शेवटी नाही हो करता मीही माझ्यासाठी इथून एक ड्रेस विकत घेतला. आता फिरून जाम भूक लागली होती. सुजी आणि मी त्या मॉलमधून बाहेर पडलो. बॅगा गाडीत ठेवून सुजीने गाडी मार्केटकडे वळवली व गाडी एका ठिकाणी पार्क करून सुजी मला एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. तिथलं ते छोटंसं रेस्टॉरंट माझ्यासाठी मात्र खूपच मोठं होतं. सगळंच तर नवीन होतं माझ्यासाठी. काचेचे दरवाजे, पांढरे शुभ्र पडदे, स्वच्छ चकचकीत टेबल, एकदम सर्व नीटनेटकं. आम्ही तिथल्याच एका टेबलवर बसलो. एकमेकीच्या समोरासमोर. मी सर्व अजून निरखून पाहतच होते की एका वेटरने सुजीकडे मेनू कार्ड दिलं. सुजीने ते माझ्या हातात देऊन मला ऑर्डर करायला सांगितलं. आता मी तिला काय सांगू की आजवर मी फक्त भारतीय जेवणच केले. त्यातही जितके पदार्थ माझ्या आईला बनवता येतात तितकेच खाल्लेत. मी आजवर पण तिच्यासमोर काहीच न बोलता उगाच मेनू कार्ड चाळू लागले. त्या मेनू कार्डमधली बरीच नावं
मी पहिल्यांदा ऐकत होते. लीफ रफ फिश, चिकन पॉपकॉर्न, किमची, अशी काय नावं असतात का बरं खाद्यपदार्थाची? मला तर कळायचंच बंद झालं. काय सांगावं आता? मी सुजीला मेनू कार्ड परत दिलं व तिलाच ऑर्डर करायला सांगितलं. आता ती काय मागवेल तेच खायचं असं ठरवून टाकलं. तिने वेटरला काहीतरी विचारलं व नंतर ऑर्डर केलं. 10 मिनिटामध्येच वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. माझ्यासाठी सुजीने बैंगन मसाला मागवलं होतं. आमच्या घरी वांग्याची भाजी केली होती, त्यामुळे मला तेच आवडत असावं असा तिचा समज झाला होता. स्वतःसाठी तिने कोरियन डिश मागवली होती, किमची. नाव ही काय वेगळंच. तिने खायला सुरू केलं. माझ्यासाठी इंडियन फूड होतं, त्यामुळे मीही खायला लागले. झालं पहिल्याच घासाला जोराचा ठसका लागला आणि माझंही हाल अगदी तसेच झाले जसं त्या दिवशी सुजी आमच्या घरी जेवायला आली होती तेव्हा तिचे झाले होते. डोळ्यातून पाणी पार गालावर ओघळत होतं. सुजीने पटकन पाण्याचा ग्लास उचलून मला दिला. तिला वाईट वाटत होतं की मला ठसका लागला. तिचीच चूक वाटली तिला. पण आता मलाच बाहेरचं काही खायची सवय नव्हती, तर तिची तर काय चूक. ती माझी माफी मागत होती. मी तिला समजावलं तिची चूक नाही म्हणून. नंतर हळूहळू आम्ही दोघींनी जेवण संपवलं. बैंगन मसाला तसा चांगलाच होता, पण छे, आईच्या हातची चव मात्र त्याला नव्हती. माझ्या मनात उगाच आलं की एकदा तिथल्या सेफला आईची भेट घालून द्यावी व बैंगन मसाला कसं बनवतात हे शिकवून घे म्हणावं. सुजी आणि मी जेवण आटपून रेस्टॉरंटमधून बाहेर पडलो. सुजीने गाडी थोडी लांबच पार्क केली होती. आम्ही दोघी चालत तिकडे जात होतो की 4-5 मुलांचं टोळकं रस्त्याच्या कडेलाच उभं होतं. आम्हाला पाहून ते हसत होते. एकमेकांसोबत काहीतरी कुजबुजत होते. आम्ही त्यांच्या समोरून गेलो तसं त्यातील एक मुलगा थोडं मोठ्यानंच आमच्याकडे पाहत बोलला, हे ब्युटिफुल गर्ल्स, वेअर आर यू गो? कम, आय विल ड्रॉप यू. हे सुंदर मुलींनो, कुठे जात आहात तुम्ही? या, मी तुम्हाला सोडतो. ती मुलं आम्हाला छेडत होती. मला वाटलं सुजी इतकी मॉडर्न आणि धीट आहे तर ती नक्कीच त्या मुलांना काहीतरी बोलेल. पण सुजीने माझा हात धरला व भरभर पावलं टाकू लागली. ती मुलंही आमच्या मागे मागे येऊ लागली. तसं सुजीही थोडं जास्तच पटपट चालू लागली. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी मागे वळून त्या मुलांकडे पाहिलं तर काय, ती देवा फॅशन. जागोजागी त्या फाटलेल्या जीन्स, त्यावर आमच्या बेळगावमध्ये कुत्र्याला बांधण्यासाठी ज्या साखळ्या असतात तशा त्यांच्या पॅन्टला लटकत होत्या. त्यावर बिनबाह्याचे टी-शर्ट घातले होते. हात मान वर सगळ्या गोंधन म्हणजेच मॉडर्न जमान्यातील टॅटूनी भरलेलं होतं. आईने मला यात्रेत एक गोंधन काढायला सांगितलं होतं कपाळावर, तरी मी नकार दिला होता. आणि हे इतके टॅटू कशासाठी बरं काढत असतील? त्यातल्या एका मुलाचे केस तर उभे केल्यासारखे होते, थोडे कलरफुल होते. त्याला पाहून मला आमच्या बेळगावमधील रंगबेरंगी तुरे असणारा आमच्या शेजारच्या खटाव काकूंचा कोंबडा आठवला. मी गालातच हसले. आम्ही पुढे चालू लागलो तर ती मुलं ही आमच्या मागेच येऊ लागली. तशी मी सुजीचा हात सोडून मागे वळले तशी ती मुलं ही एकाच जागी स्तब्ध झाली. मी सरळ त्यांना मराठीमधूनच झापायला सुरुवात केली. मूर्ख, तुम्हाला बहिणी आहेत की नाही? मुलींना असं छेडतात का? तुमच्या अशा वागण्यामुळेच मुली स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. मी जेही बोलत होते ते सर्व त्यांच्या डोक्यावरून जात होतं. आणि सुजी पण गोंधळून माझ्याकडे पाहत होती. तेही माझ्याकडे पाहून हे व्हॉट आर यू सेईंग म्हणून मला विचारत होते. मी त्यांच्या अंगावर धावूनच जातच बोलले, काय व्हॉट? ती मुलं माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. सुजीने मला पोटाला धरून मागे ओढले. ती मुलं गेली हे पाहून सुजीला पण आश्चर्य वाटलं. मीही थोडी शांत झाले
आणि आम्ही थोडं पुढे गेलो तसं सुजी माझ्याकडे पाहून जोरजोरात हसू लागली. मी चेहरा बारीक करून तिच्याकडे पाहत होते. तसं ती आपल्या तोंडावर हात ठेवत बोलली, वीणा, खरंच त्यांना मराठीत मधून ओरडत होतीस. तिच्या बोलण्यावर मलाही हसू आलं. मीही थोडं हसले व परत तिच्याकडे पाहत बोलले, पण सुजी, आपण त्यांना घाबरलो तर ते जास्तच आपल्याला भीती दाखवतात. अशा लोकांना घाबरायचं नाही. तीही थोडं गंभीर होत बोलली, हो तुझं बरोबर आहे. तिथून आम्ही गाडीकडे निघालो आणि मी बाजूच्या सीटवर बसले. ती ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. तिने माझ्याकडे पाहत विचारलं, वीणा, तुला ड्रायव्हिंग येते का? मी हलकत हसत बोलले, नो, आय कांट ड्राईव्ह. नाही, मला ड्राईव्ह करता येत नाही. तिने काहीतरी विचार केला व पटकन तिच्या सीटवरून उतरून बोलली, लेट्स ट्राय, चल प्रयत्न करू. तिचं बोलणं ऐकून माझे डोळेच मोठे झाले. इथे मला साधी स्कूटी हातात धरता येत नाही आणि ही मला चक्क 4 चाकी ड्राईव्ह करायला सांगत होती. ही वेडी झाली की काय? मी मनातच विचार केला व तिच्याकडे पाहून थोडं घाबरतच बोलले, नो 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 सुजी, आय कांट डू. नाही सुजी, मी हे करू शकत नाही. पण सुजी पण जणू हट्टाला पेटली होती. तीही माझ्या बाजूचा दरवाजा उघडत बोलली, कम ऑन वीणा, ट्राय अँड यू आर रिअली ब्रेव गर्ल, यू कॅन डू. वीणा, प्रयत्न तरी कर. आणि तू खूप धाडशी आहेस, तू करू शकशील. आता मी त्या मुलांना ओरडले म्हणून मी तिला ब्रेव वाटत होते, पण ओरडणं वेगळं आणि गाडी चालवणं वेगळं. कसं सांगायचं हिला? पण जागची हल्ली नाही ही व तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत बोलले, नो सुजी, आय कांट डू. नाही सुजी, मी नाही करू शकत. पण सुजीने मला पुन्हा हाताला पकडून बाहेर काढलं व मला ड्रायव्हिंग सीटवर बसवलं व ती माझ्या बाजूला बसली. एक स्टेअरिंग सोडलं तर बाकी मला त्या गाडीमधली काहीच माहिती कळत नव्हती. मी तशीच एकदा समोर पाहत होते. सुजी गालात हसली व तिने मला ब्रेक बटन या सर्वांबद्दल माहिती सांगितली. लवकर माझ्या लक्षात काहीच आलं नाही. मग ती मला इशाऱ्यानेच हे कर, असं कर म्हणून सांगू लागली. मी मनातून जबरदस्त घाबरले होते. कुठून बुद्धी सुचली आणि सुजीसोबत शॉपिंगला आले असंच एक वेगळं वाटलं मला. मी हळूच स्टेअरिंगला हात लावला तर माझा हात थरथर कापत होता. सुजीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यात डोळे घालून बोलली, रिलॅक्स वीणा, यू कॅन डू इट, आय एम विथ यू. शांत हो वीणा, तू हे करू शकतेस, मी तुझ्यासोबत आहे. निखिल दादा नेहमी मला गाडी शिकवताना घाबरवत असायचा, त्यामुळे मी जास्तच भीत होते गाडी शिकायला. पण सुजीने इतक्या विश्वासाने माझ्या डोळ्यात पाहत माझ्यावर विश्वास ठेवला की एक वेळ मला ही खात्री वाटू लागली की मी हे करू शकते. मीही एक दीर्घ श्वास घेतला व ती सांगेल तसे केलं. सुरुवातीला खूप भीती वाटत होती. सुजी मध्ये मध्ये स्वतः सावरत होती, त्यामुळे माझी भीती थोडी कमी झाली होती. मी कसंबसं थोडी गाडी चालवली. नंतर सुजीने घरापर्यंत आणली गाडी. पण जी गोष्ट मला येत नव्हती ती आज पहिल्यांदा मी सुजीमुळे शिकतले होते. मला खूप आनंद झाला होता. मी घरी आल्या पहिलं आईला सांगितलं, पण आईला खरंच वाटलं नाही. साधी स्कूटी शिकायला तू 100 नखरे करतेस आणि तू काय 4 चाकी गाडी चालवणार, आई मला हसत बोलली. पण त्यानंतर मात्र सुजी दररोज मला थोडा वेळ गाडी शिकवू लागली आणि तिने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मीही हिम्मत करून गेली आणि गाडी शिकले. सुजीने मला गाडी शिकवली. तिच्या सहवासात मी बऱ्याच अशा गोष्टी शिकले ज्या या अगोदर मी कधीच केल्या नव्हत्या. सर्वांपासून अलिप्त राहणारे मी सुजीच्या सहवासात हळूहळू खुलू लागले होते. आईला माझं हे बदललेलं रूप पाहून खूप आनंद होत होता. माझ्या साखर झोपेची जागा आता सुजीच्या हेल्दी आणि फिट राहण्याच्या नियमाने घेतली होती. ती मला दररोज न चुकता सकाळी तिच्यासोबत जॉगिंगला घेऊन जात होती.
साध्या कपड्यात वावरणारी मी आता देश तसा वेश या युक्तीप्रमाणे जॉगिंगसाठी नाईट पॅन्ट टी शर्ट घालू लागले होते. पहिल्यांदा घातला तेव्हा मीच गोंधळून गेले होते, पण नंतर खूप आनंद होत. नंतर मात्र सवय झाली. तिथे तर हे सर्व नॉर्मल होतं. मीच जास्त खेडवळ वाटायचे, म्हणून मी ही सर्व बदल स्वीकारत होते. आणि त्यात मला भेटलेली गुरु ही तर इतकी मॉडर्न होती. आज बाबांनी कुठूनशी आईसाठी खूप सारी फुलं आणली होती. बेळगावमध्ये असताना कधी तरी ते आईसाठी गजरा आणत होते. इथे आल्यापासून तो गजरा बंदच झाला होता. पण आज आणलेली फुलं बाबांनी स्वतःच आईच्या केसात माळली. मी बाबांना फोर्स करून फुलं माळायला लावत होते. आई मात्र अगदी नवीन लग्न झालेल्या नवरीसारखी लाजत होती आणि मी मात्र ते पाहून गालात हसत होते. सहजच माझी नजर समोर गेली तर समोर सुजी दरवाजातूनच परत जाताना दिसली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. मला खूप आश्चर्य वाटलं. सुजी रडत होती, पण का? बहुतेक तिलाही तिच्या आईबाबांची आठवण आली असेल का? मी उठले व तिच्या मागे गेले तर ती बागेतल्या हिरवळीवर खाली बसलेली मला दिसली. मी तिच्या जवळ जाऊन बसले तर तिची नजर शून्यात हरवली होती. आकाशात पुन्हा याच पिवळ्या तांबूस छटा पसरल्या होत्या. पक्षी परतीच्या पावसाला लागले होते. मी हळूवार सुजीला आवाज दिला, सुजी, व्हॉट हॅपन? सुजी, काय झालं? माझ्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली व तिने माझ्याकडे नजर वळवली व स्माईल करतच बोलली, नथिंग. तिला सांगायचं नाही बहुतेक. मला उगाच फोर्स करून तिचं मन दुखवायचं नव्हतं, म्हणून मीही शांत बसले. पुढे काहीच बोलले नाही. सुजी थोडा वेळ शांत बसली व परत बागेतून फुलं झाडं पाहत चालू लागली व मला ही हात देत तिनं उठवलं. त्या बागेत खूपच सुंदर फुले होती, जी मी आजवर कधी पाहिलीही नव्हती. सुजी मला त्या फुलांविषयी माहिती सांगत होती. या बागेतील बरीच झाडं तिने स्वतः लावली होती, त्यामुळे ती सर्व तिला खूप जवळची वाटत होती. आम्ही चालत बागेतून बाहेर पडलो. अंधार पडत होता, पण सुजी शांतपणे चालत होती आणि म्हणून मी पण तिच्यासोबत गुपचूप चालत. असं संध्याकाळच्या वेळी चालत बाहेर पडलो नव्हतो, त्यामुळे सर्वच नवीन वाटत होतं. सुजी बोलण्यात बिझी होती. ती पुढे गेली आणि मी एकाच ठिकाणी दबकून उभी राहिली. तसं तिने मागे वळून माझ्याकडे पाहत विचारलं, व्हॉट हॅपन वीणा? काय झालं वीणा? मी तिला नजरेनंच इशारा करत पुढे पाहायला सांगितलं. तिने समोर पाहिलं तर तीही दचकली. आमच्या समोरच एक जर्मन शेफर्ड डॉग आमच्यावर नजर रोखूनच उभा होता. जणू तो त्याचा एरिया होता आणि आम्ही दोघी त्यात घुसलो होतो. मी अगोदरच कुत्र्यांना जबरदस्त घाबरत होते, त्यात हा समोरच येऊन ठेपला होता. माझं पाऊल मागे पडत होतं. मला वाटलं आता सुजी माझ्यावर नक्की हसणार, मी कुत्र्याला घाबरते म्हणून. पण माझ्यासारखंच सुजीच्या चेहऱ्यावरही 12 वाजले होते. तिनेही हळूच एक पाऊल मागे टाकत माझ्याजवळ येऊन थांबली आणि पटकन माझा हात धरला. मी भीतीने एक आवंडा गिळला. जशी सुजी माझ्या जवळ येऊन थांबली, तो कुत्रा आम्हाला पाहून जोरात भुकायला तसं जोरात पळत सुटले. माझ्या मागे सुजीही तितक्याच वेगात पळत आली. आम्ही मागे वळून पाहिलं तर तो कुत्राही आमच्या मागेच पळत होता. आम्ही दोघींनी वेग वाढवला तर सरळ बागेत येऊन गवतावर लोळत पडलो. आता तो कुत्रा आमच्या मागे नव्हता. आम्ही दोघींनीही सुटकेचा निश्वास सोडला. थोडा वेळ शांत बसून मग मात्र दोघीही एकमेकींना पाहून मोठ्यांनी हसत सुटलो. माझ्या पोटात गोळा आला होता आणि आता हसून पोट दुखू लागलं होतं. सुजी आणि मी आता बराच वेळ एकत्र असायचो. आमच्यातली भाषेची अडगळ केव्हाच दूर झाली होती. आता ती बोलता कधी माझ्यासोबत कोरियनही बोलून जायची, पण आमची मनं एक झाली होती. त्यामुळे मी तिच्या बोलण्यावरून अंदाज लावायचे की ती काय बोलली असेल. तिलाही माझ्यासारखं साध्या भोळ्या मुलीची सोबत आवडते याचं मला कधी आश्चर्य वाटायचं. सुजीने मला सोशल मीडियाचंही वेड लावलं होतं. मोबाईलमुळे
घरबसल्या जगातील सर्व खबरे माणसाला मिळतात. पण मी या सर्वांपासून अजूनही अनभिज्ञ होते. सुजीमुळेच मला या सर्वांची सवय झाली. अगोदर अबोल असलेली मी आता कोणत्याही विषयावर तासनतास गप्पा मारू शकत होते. आणि हे सर्व बदल झाले होते फक्त सुजीच्या मैत्रीमुळे. सुजीची मला इतकी सवय लागली होती की कधीकधी मला वाटायचं की मी सुजीच्या प्रेमात पडली की काय. मला माझंच विचारांवर हसू यायचं. पण होतीच सुजी तशी समजूतदार, सुंदर, कोणालाही पटकन आपलं करणारी. पण अलीकडे ती मला फारच दुःखी वाटू लागली होती. जोपर्यंत ती स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मी तिला काहीच विचारायचं नाही असं ठरवलं होतं. बहुतेक तिला तिची अडचण माझ्यासोबत शेअर करायची नसेल हा समज मला झाला होता. तिला असं आतल्या आत घोळताना पाहतही मला जमत नव्हतं. ती माझी एकमेव जिवलग मैत्रीण होती. मलाही तिची काळजी वाटत होती. मी आणि सुजी तिच्या रूममध्ये बसलो. सुजी मला तिने वाचलेल्या एका इंग्लिश नोवेलमधील स्टोरी सांगत होती. मीही हातात तिच्या कपाटामधील एक इंग्लिश बुक घेऊन उगाच ते चाळत होते. ती खूपच उत्साहित होऊन त्या नोवेलची स्टोरी मला सांगत होती. आणि तिला त्या नोवेलबद्दल इतके भरभरून बोलताना मलाही ती वाचायची जबरदस्त इच्छा झाली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. फोन अगदी माझ्या बाजूलाच होता. मी सहजच पाहिलं तर त्यावर झळकलं. सुजीने माझ्या बाजूचा फोन उचलून पाहिला आणि ती एकदम दुःखी झाली. तिने फोन कट करून जवळच्या टेबलवर आदळला. माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. काय झालं असेल? ती तिच्या आईचा फोन का बरं घेत नसेल? आणि ती इतकी दुःखी का बडबड करणारी ती आता एकदम शांत झाली होती. सुजी आणि मी बागेत गेलो होतो. आम्ही दोघी निवांत गप्पा मारत बसलो होतो की पुन्हा सुजीचा फोन वाजला. आताही फोन तिच्या आईचाच होता. तिने फोन कट केला. मी हळूच तिच्या हातावर हात ठेवत तिला विचारलं, व्हॉट हॅपन सुजी? वाय डोंट यू पिक अप द फोन? काय झालं सुजी? तू फोन का घेत नाहीस? ती काहीच बोलली नाही. मग मीच बोलले, इट्स ओके. इफ यू डोंट हॅव टेल सो लेट इट बी. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर राहू दे. सुजी थोडा वेळ शांत बसली व हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवत तिने मला तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. तिची ही एक हॅपी फॅमिली होती. तिचे डॅडी अनिल आणि मॉम ॲलन एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते आणि ती त्यांची लाडकी एकुलती एक प्रिन्सेस होती. अचानक एका कार ॲक्सिडेंटमध्ये सुजीच्या डॅडीची डेथ झाली आणि सर्व बदललं. तिची मॉम खूपच दुःखी झाली होती आणि तिच्या मॉमला त्यावेळी तिच्या डॅडीचे फ्रेंड मंड्रीवने सावरलं आणि तिच्या मॉमने मंड्रीवसोबत लग्न केलं. मंड्रीव सुजीला अजिबात आवडत नव्हता. त्याने फक्त त्यांचा पैसा पाहून तिच्या मॉमला फसवलं होतं. सुजीने मॉमला समजावण्याचा प्रयत्न केला पण सुजीच्या मॉमने तिचे काहीच ऐकून घेतलं नाही आणि शेवटी सुजीने तिचं घर सोडलं व अशी भटकत फिरू लागली. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि आता कळलं की ती त्या दिवशीपासून का रडत होती. माझ्या आईबाबांना पाहून तिलाही तिच्या मॉम डॅडीची आठवण आली होती. सुजीच्या मॉमचं थोडं चुकलं होतं पण सुजीने एकदा त्यांच्यासोबत बोलायला हवं असं मलाही वाटलं होतं. मला माहीत नव्हतं ती माझं ऐकेल की नाही पण तरीही मी तिला समजावण्याचं ठरवून बोलले. माणसाकडून चुका होतात पण आपण एक वेळ त्याची बाजू समजून घेतली पाहिजे. तुझ्या आईला तिची चूक समजली ही असेल. तू एकदा तिच्यासोबत बोलायला हवं. माझ्या बोलण्यावर सुजीने फक्त हुंकार भरला. मग मीही पुढे काही जास्त बोलले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजी माझ्या रूममध्ये आली आणि तिने आनंदात येऊन मला मिठी मारली व थोडं भावूक होऊन बोलली, थँक्यू वीना. टुमॉरो आय एम गोईंग टू बॅक माय होम. वीना, उद्या मी माझ्या घरी परत जात आहे. सुजीला इतकं खुश पाहून मीही खुश झाले. ती तिच्या आईसोबत बोलली होती आणि तिच्या आईला स्वतःची चूक समजली होती. तिच्या वडिलांनी अगोदरच सर्व प्रॉपर्टी सुजीच्या नावे केली होती
जेव्हा ही गोष्ट मंद्रीवला समजली, तो सुजीच्या आईला सोडून गेला होता. सुजी तिच्या घरी जाते हे पाहून मीही खूप खुश झाले. पण आता सुजी जाणार, ती आता माझ्यासोबत नसणार या विचारांनी मी अस्वस्थ झाले. पण मी आता काहीच करू शकत नव्हते. सुजी खुश होती. इतक्या दिवस मी जे दुःख तिच्या डोळ्यात पाहत होते तिथे आता आनंद दिसून येत होता. पण मी मात्र उदास झाले होते. माझी एकमेव जिवलग मैत्रीण मला सोडून जाते. किती सवय झाली होती मला तिची. कितीतरी गोष्टी शिकली मी होते तिच्याकडून. पण आता ती माझ्यासोबत नसणार. मी बेचैन झाले होते. दुसऱ्या दिवशी हसत सर्वांचा निरोप घेऊन सुजी निघून गेलीही. मी मात्र तिला काहीच बोलू शकले नाही. सुजीने जाताना तिच्या रूमची चावी मला दिली होती आणि तिच्या रूममध्ये असणारी पुस्तकेही वाचण्याचा सल्ला मला दिला होता. सुजीने नंतर मात्र मी खूप दुःखी झाले होते. कधी कधी खूप आठवण आली की मग मी तिच्या रूममध्ये जाऊन बसत असे. बागेत आम्ही जिथे तासनतास बसत असू तिथे जाऊन तिच्या आठवणीत रमत असे. सुजीने मला लावलेल्या चांगल्या सवयी मी ती गेल्यानंतरही सोडल्या नव्हत्या. सुजीने गेल्यापासून एकदाही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला नव्हता. मी तिला सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला. खूप शोधल्यानंतर मला तिचं फेसबुक अकाउंट सापडलं. पण मी समजत होते तशी सुजी कोणी सामान्य मुलगी नव्हती. कोरियामधील टॉपची कंपनी असलेल्या ग्रेस कंपनीची मालकीण होती. करोडोची प्रॉपर्टी तिच्या नावे होती. अशी मुलगी इथे माझ्यासोबत इतक्या साधेपणाने राहत होती याचं मला आश्चर्य वाटलं. ती इतकी मोठी हस्ती आहे कळल्यापासून मी थोडी घाबरलेच. पण आता ती परत गेली. तिने साधं माझ्यासोबत बोलण्याचाही प्रयत्न केला नाही. 3 महिने होऊन गेले होते. मला अजूनही सुजीची खूप आठवण यायची. पण ती तर आपल्याला केव्हाच विसरून गेली या विचारांनी मला खूप वाईट वाटायचं. अचानक एक दिवस सकाळी सकाळी एक ब्लॅक कलरची सुंदरशी कार गेटमधून आत आली. मी थोडं चकित होऊन रूममधून बाहेर येऊ लागले. गाडी थांबली आणि त्यातून रेड 1 पिन्स घातलेली सुजीने खाली पाऊल ठेवलं. मी तिला फक्त पाहतच राहिले. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं तसं ती थोडं धावतच येऊन मला बिलगली व माझ्या मिठीतच बोलली, वीणा, आय मिस यू. माझा आनंद मला शब्दातही सांगता येत नव्हता. माझ्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. ती फक्त मला भेटण्यासाठी इथपर्यंत पुन्हा आली होती. माझ्यानंतर ती आईलाही भेटली. तिने तिच्या आईलाही व्हिडिओ कॉल करून माझी आणि त्यांची भेट घालून दिली. तिची आईही मला पाहून खूप खुश झाली आणि मी समजावलं सुजीला म्हणून माझे आभार मानू लागले. संध्याकाळी बाबा आले. सुजी आमच्यासोबत त्या दिवशी राहिली. आम्ही रात्रभर एकत्र होतो. आम्ही दोघींनी मिळून भरपूर गप्पा मारल्या. संध्याकाळी नेहमी बसत होतो तसं बागेत सूर्यास्त पाहत बसलो. दुसऱ्या दिवशी जाण्या अगोदर सुजीने मला घट्ट मिठी मारली व गोड हसत बोलली, वीणा, मी तुझसाठी मराठी शिकतय. तिचं तोडकं मोडकं मराठी ऐकून मला खूप खळखळून हसू आलं. तीही जराशी हसली व पुन्हा भाऊक होत बोलली, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आय रिअली मिस यू. मीही तिला बिलगले व बोलून गेले, आय मिस यू टू सुजी. सुजी निघून गेली. पण आता मी खूप खुश होते. माझ्या मनाला खात्री पटली होती की सुजीनेही मला मनापासून मैत्रीण मानला आहे आणि आता ती कधीच मला विसरणारही नाही. आमच्यातील अनोखी मैत्रीचं बंधन आता अजूनच घट्ट झालं होतं. आईलाही आमच्या या अनोख्या मैत्रीचं फारच कौतुक वाटत होतं. तुम्हाला ही अनोखी मैत्री कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.